स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत। जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयोगाचा ठरणार आहे। वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे। बघा, आज मी तुम्हाला अमरावती ग्रामीण पोलीस वाहन चालक पेपर जो आजच हा पेपर झालेला आहे आणि यामधील आपण गणित आणि बुद्धिमत्ता यावर जेही क्वेश्चन आलेले आहे त्यावर हा व्हिडिओ आपण प्रोव्हाइड केलेला आहे। बघा, व्हिडिओला पूर्णपणे पाहायचा आहे जेणेकरून तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरू शकतो। बघा, आजचा पहिला क्वेश्चन गणित या विषयावरचा कोणता होता? खालीलपैकी किती अंक संख्यातील अंकाची बेरीज वर्ग संख्या आहे? खाली तुम्हाला अंक दिलेले आहे। आता त्या संख्या जर दिलेल्या आहेत तर त्यामधील अंकाची तुम्हाला बेरीज करायची आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे त्यामधील किती अंकाची बेरीज ही वर्गाची संख्या येते म्हणून। ठीक आहे, बघा इथे तुम्हाला 17 दिलेला आहे। 17ची जर तुम्ही बेरीज केली म्हणजे 1 + 7 जर केले तर तुम्हाला 8 भेटते। 8 हा कोणाचा वर्ग आहे का? नाही, म्हणजे हा तुमचा आन्सर नाही। नंतर बघा 63 म्हणजे 6 + 3 9, तर 9 हा वर्ग संख्या आहे। नंतर बघा 31 तुम्हाला इथे दिलेला आहे। 31 3 + 1 किती होतात? 4। 4 हा कशाचा तरी वर्ग आहे 2चा, म्हणजे तो सुद्धा तुमचं इथे क्लिक झालेला आहे, तयार। ठीक आहे, नंतर बघा 97 म्हणजेच 9 + 7 केले तर 16 हा सुद्धा वर्ग संख्या भेटतो। नंतर 77 आहे, 7 + 7 केले 14 हा तुमचा वर्ग येत नाही। नंतर बघा इथे 100ला तुम्ही लिहू शकता 1 + 0 + 0 1 येणार, तर 1 हा 1चा वर्ग आहे, तर तो इथे जर तुम्ही काउंट केला तर तो सुद्धा एक वर्ग तयार झाला। नंतर बघा इथे 10, 6 + 4 किती होतात? 10, तर हा तुमचा वर्ग येणार नाही, 64। नंतर बघा इथे 81 दिलेला आहे। काय दिलेला आहे? 81 मध्ये 8 + 1 केले तर 9, 9 हा काय देतो? वर्ग संख्या। नंतर बघा 49 वर्ग संख्या देतो का? नाही, कारण तुम्ही 4 + 9 केले तर 3 किती भेटणार? 13 भेटणार। नंतर बघा 90 म्हणजेच किती लिहू शकता तुम्ही त्याला? 9 + 0, तर 9 इथे काय भेटलं तुम्हाला? वर्ग संख्या भेटली। तर एकूण टोटल किती झालेले आहे? 1 2 3 4 5 6, टोटल किती आहे? 6 अंक। ठीक आहे, नेक्स्ट बघा, आशा करतो तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिअर झालेलं असेल। नेक्स्ट बघा, इथे तुम्हाला अक्षर मालिका दिलेली आहे। 22 आणि 23 क्वेश्चन यावरून सॉल्व्ह करायचा आहे। बघा 22वा, वर दिलेल्या अक्षर मालिकेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे 10व्या स्थानावर कोणते अक्षर आहे म्हणते? 10व्या स्थानावर आणि मध्यभागी अक्षर कोणतं आहे हे आधी आपण काढूया। बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर हे 5 संख्या अक्षर, हे सुद्धा 5 अक्षर, हे सुद्धा 5 अक्षर, हे सुद्धा 5 अक्षर, हे सुद्धा 5 अक्षर, असे टोटल किती झालेले आहे? 25। तर 25 मधले 5 अक्षर जर तुम्ही सोडले म्हणजे किती सोडायचे आहे? या साईडला 12, उजव्या साईडला 12 आणि डाव्या साईडला 12, तर मधातला अंक कोणता येणार हे पाहायचं आहे। म्हणजे 12 12, तर हे बघा 10, हे 2 किती झाले? 10, 5 5चा सेट आहे ना हा, तर हे 10 झाले। 10 नंतर हे 2 सोडले तर 12, मधात कोणाला तुमचा एम आलेला आहे, मधात कोणाला तुमचा एम। आता एमच्या उजवीकडे 10वा पाहिजे, एमच्या उजवीकडे 10वा, हे 2 झाले, 3 4 5 6 7 8 9 10, कोण आलेला आहे? डब्ल्यू, कोणाला? डब्ल्यू। नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, नेक्स्ट सुद्धा इजी होतं। बघा काय म्हटलेलं होतं, वर दिलेल्या अक्षर मालिकेतील, म्हणजे वरचीच अक्षर मालिका आपल्याला यूज करायची आहे। एच या अक्षराच्या उजवीकडे 11व्या स्थानावर कोणता अक्षर राहणार हे तुम्हाला काढायचं आहे एच नंतर। तर बघा एच इथे तुमचा लपलेला आहे, तर इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, 11वा कोण राहणार आहे? एचचा 11वा उजवीकडे कोण राहणार आहे? यच राहणार आहे। कोण? यस। लक्षात आलं? नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट इथे बघा मैथी व अरुण यांच्याजवळ किती रुपये आहे म्हणते? 80 रुपये। ही तुमची मैथी आणि हा तुमचा अरुण, तर यांच्याकडे 80 रुपये। नंतर बघा काय म्हटलेलं होतं, अरुण व स्मिता यांच्याकडे 60 रुपये। अरुण व स्मिता यांच्याकडे किती रुपये आहे? 60 रुपये। ठीक आहे, मैथी व स्मिता यांच्याकडे किती रुपये आहे? 90। मैथी अधिक स्मिता यांच्याकडे किती रुपये आहे? 90। जर मी याची बेरीज केली तर मला 2 वेळा एम भेटेल, 2 वेळा एस भेटेल, 2 वेळा ए भेटेल, तर मी 2 बाहेर काढले तर मला एम अधिक ए अधिक एच। आता याची बेरीज केली 80 अधिक 60 किती होतात? 140, 140 अधिक 90 जर केले तर 230 येणार। या 2ने जर मी याला भाग केला तर कितीचा भाग बसणार? बघा बे 1 बे, बे 1 बे, बे 5 म्हणजे 115चा, तर एम अधिक ए अधिक एस किती झालेला आहे? 115। आता तुम्हाला काय विचारलेलं आहे? मैथी आणि स्मिता यांच्या जवळील गुणोत्तर, रुपयांचे गुणोत्तर, तर मैथी आणि स्मिता तुम्हाला काढायची आहे। तर बघा इथे तुम्हाला अरुणा आणि स्मिता 60 दिलेली आहे। जर मी यामधून
60 वजा केले तर मला मैती कितीची आहे हे माहिती होणार. तर मैती बघा 60 वजा केले तर किती येणार बघा 55 येणार आहे. किती येणार आहे 55. मैथी झाली 55ची. नंतर बघा आपल्याला स्मिता काढायचा आहे. स्मिता काढण्यासाठी मी मैथी आणि अरुणाला मायनस करणार, जे किती आहे 80. तर 80 यामधून जर मी वजा केले तर किती भेटणार 35. तर स्मिता किती झाली 35ची. आता याला सुद्धा 5चा भाग जातो, याला सुद्धा 5चा. हा 11 आणि हा 7. किती आलेला आहे बघा मैथी आणि स्मिता यांच्या मधातील गुणोत्तर बघा इथे ऑप्शन नंबर सी राईट आन्सर आहे 11 आज 7. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं. नेक्स्ट बघा 10 17 26 37. तर यांच्यातला तुम्हाला जर डिफरन्स काढला तर बघा 7 येणार, या दोघांचा डिफरन्स 9 येणार. ठीक आहे. नंतर या दोघांचा डिफरन्स पाहिला तर 11. आता कितीचा डिफरन्स येणार आहे 13चा. 13 यामध्ये ऍड करा किती येणार 50. बघा इथे अवेलेबल आहे. नेक्स्ट बघा नेक्स्ट सुद्धा इझी होतं. काय करायचं होतं नेक्स्ट 200च्या वस्तूची किंमत पहिले 20% कमी केली, नंतर ही किंमत 20% वाढवली म्हणते. पहिले 20% वाढवली नंतर 20% कमी केली, तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल म्हणते. तर बघा आधी 20% कमी झाली. इथे आपण सक्सेसिव्हचा फॉर्म्युला लावूया. सक्सेसिव्हचा फॉर्म्युला काय आहे ए अधिक बी अधिक ए गुणिला बी. आता इथे जर मी ए ह्या 20 घेतला तर 20, बी किती आहे हा 20% कमी झाला तर इथे मायनस येणार अधिकच्या जागेवर. पुन्हा इथे बघा इथे अधिक जर लिहिलं तर ए किती आहे 20 गुणिला वजा 20. तर वजा इथं न लिहिता मी जर इथे लिहिले तर हा वजा होणार आणि 20 भागेला किती आहे 100. हा 0 इथे कट, हा 0 इथे कट, हा 0 इथे कट, हा 0 इथे कट. तर बघा हे तर झाले 0 कारण दोघंही कट झाले. तर यांचा गुणाकार केला तर 2 अधिक 2 4, 2 गुणिला 2 4 आणि हा वजा आहे. आता हा किती टक्के आला वजा 4%. कितीवर म्हटलेला आहे 200 वर. तर हा 0 0 इथे कट झाले. 2 गुणिला 4 जर केले आपण तर किती येणार 8 येणार. म्हणजे 8ने कमी झालेली आहे. बघा इथे ऑप्शन नंबर तुमचं सी मध्ये अवेलेबल आहे राईट आन्सर. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं. नेक्स्ट सुद्धा इझी होतं बघा. नेक्स्ट बघा इथे बघा इथे दिलेलं आहे. नेक्स्ट इथे काय करायचं होतं तुम्हाला ॲडिशन करायची आहे 4736 अधिक 95263. तर शेवटच्या डिजिटचे आपण ॲडिशन करूया. बघा इथे 3 इथे 3 सॉरी इथे 6 इथे 3 किती झाले 9. तर शेवट पुन्हा जवळ 9 आहे, इथे आहे आणि इथे आहे. नंतर पुन्हा बघा 3 अधिक 6 पुन्हा 9 येतात. 9 इथे नाही फक्त इथे आहे. तर हाच तुमचा राईट आन्सर होणार आहे. बघा या पद्धतीने जर तुम्ही पेपरला हँडल करत असाल ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहो तर तुम्हाला नक्की याचा फायदा होणार, जेणेकरून तुमचा टाइम बहुत सारा इथे वाचणार आहे. नंतर बघा तासी सरासरी 40 किमी तासी सरासरी 40 किमी वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित वेळेवर पोहोचते. तर जर ती तासी सरासरी 40 किमी वेगाने गेल्यास निर्धारित वेळेवर 1 तास उशिरा पोहोचते म्हणते. 1 तास उशिरा म्हणजे मी इथे 40 लिहिलं आणि हा 0 इथे कट केला. याला सुद्धा 2चा भाग जातो 3ने, याला सुद्धा 2चा भाग जातो 2ने. हा झाला आपला वेगेचं गुणोत्तर. हा काय आला वेगेचं गुणोत्तर. आता वेगाच्या गुणोत्तराच्या जर मी उलट केलं तर मला काय भेटते वेळेचं गुणोत्तर. हे तुम्ही शिकले असालच. ठीक आहे. याचा उलट म्हणजे हा 2 इथे घेतला, हा 3 इथे घेतला. लक्षात आलं का. याच्या उलट आपण सर्व काही केलेलं आहे. म्हणजे वेग च्या उलट काय राहतो वेळ राहतो, वेळेच्या उलट काय राहतो वेग राहतो. लक्षात आलं. आता तुम्हाला काय म्हटलेलं होतं 40च्या स्पीडनं जेव्हा जाते तेव्हा 1 तास उशिरा. इतका फरक बघा. 1 बरोबर 1 तास आहे. 1 बरोबर तुम्हाला काय दिलं 1 तास. तर आता तुम्ही जर इथे बघितलं जर इथे 2 तास घेतलं तुम्ही तर 2 बरोबर 2 तास येणार. ठीक आहे. 2 बरोबर 2 तास. आता कितीचा इथं होतं इथं वेग 60चा. तर याला 60ने गुणा तर किती येणार 120. तुम्ही याच पद्धतीने या 3ला सुद्धा घेऊ शकता. बघा 1 बरोबर 1 तास तर 3 बरोबर 3 तास. 3 बरोबर 3 तास आणि हा 40 आहे. तर 3 गुणिला 40 केले तरी सुद्धा तुम्हाला 120 तुमचा आन्सर भेटेल, जो कुठे अवेलेबल आहे ऑप्शन नंबर सी मध्ये. नेक्स्ट बघा काही दिलेलं होतं का पुन्हा बघा. हो इथे बघा इथे काय दिलेलं होतं. या संख्या योग्य क्रमाने लावण्यास त्यातील सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या यामधील फरक काढायचा आहे तुम्हाला. सर्वात मोठी जर तुम्ही इथे ऑब्झर्व केली तर किती येणार 43,844 ही सर्वात मोठी आहे. आता तुम्हाला सर्वात लहान जर ऑब्झर्व करायची आहे तर ती कोणती येणार बघा. इथे सर्वात लहानवाली ही आहे 42,454 42,454. तर यामधून याला वजा करा. बघा हा 0 14 मधून 9 आणि हा किती येणार आहे रे 7 मधून 3 आणि हा 1. तर 1390 इथे तुमचं राईट आन्सर आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ 101% आवडत असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. बघा नेक्स्ट बघा इथे 5 8 14 24 35
50 हे दिलेलं आहे बघा. हा 5 आपण लिहिला, नंतर हा 8, नंतर हे 14, नंतर हे 24, नंतर तुम्हाला 35, नंतर तुम्हाला 50 दिलेला आहे. आता या 5ला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 2चा वर्ग अधिक 1, इथे तुम्ही ऑब्झर्व केलं तर 3चा वर्ग अधिक 1, नंतर इथे बघा 4चा वर्ग वजा 2 दिसत आहे, 4चा वर्ग वजा 2, नंतर इथे सुद्धा बघितलं तुम्ही तर 5चा वर्ग वजा 1, इथे जर तुम्ही पाहिलं 6चा वर्ग वजा 1, इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे काय दिसत आहे तुम्हाला 7चा वर्ग अधिक 1. सर्वांमध्ये अधिक 1 वजा 1 असं होत आहे. फक्त इथे हा जो 14 आहे हाच काय होत आहे वजा 2 होत आहे, म्हणून इथे तुमचं चुकीचा पद कोणता आहे 14. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. नेक्स्टवाला सुद्धा इजी आहे बघा. ॲक्च्युअलमध्ये पेपर इजी होता हा वाला. बघा काय दिलेलं आहे बघा. आता तुम्हाला काय म्हटलेलं आहे, आजोबा व नातू यांच्या वयातील फरक 50 वर्ष आहे. आजोबा व नातू यांच्या वयातील फरक किती आहे 50 वर्ष. ठीक आहे, यांच्या वयातील फरक जर आपण पाहिला 50 वर्ष, आजोबा माझे एक्स झाले, वजा मी नातूला केलं तर किती भेटले मला 50. ठीक आहे, नातू वाय आहे आणि आजोबा एक्स आहे. नंतर बघा त्यांचे एकूण वयाची बेरीजसुद्धा दिलेली आहे. एकूण वयाची बेरीज किती आहे 74 आहे. म्हणजे आजोबा अधिक नातू यांची जर बेरीज केली ती किती येणार 74 येणार. तर आता मी काय करतो याची याची बेरीज करतो. तर हे दोन जी वाय वाय कॅन्सल होणार, हे 2x होणार आणि यांची जर बेरीज केली तर किती येणार बघा 4 आणि हे 12 किती आली 124. तर x बरोबर या दोनने याला भाग करा 124ला 6 आणि 2चा म्हणजे किती आले 62. तर तुमचे आजोबा आज कितीचे झाले 62चे. तर तुम्हाला काय विचारलेलं आहे 5 वर्षापूर्वी आजोबाचं वय किती होतं. 62मधून 5 वजा केले तर किती येणार 57. 57 वर्षाचे तुमचे आजोबा होते. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे का बघा. इथे दिलेलं आहे, इथे काय म्हटलेलं आहे बघा. संजय रोज 3 तास याप्रमाणे 15 दिवस काम करतो, तेव्हा त्याला किती रुपये भेटतात 3375. 3 तास 15 दिवस त्याने काम केलं तेव्हा त्याला किती रुपये भेटले 3375. तर तुम्हाला विचारलेलं आहे 1 तास, या 3ने याला भाग केला तर 1125 येणार. ठीक आहे, आता या 15ने जेव्हा तुम्ही याला भाग करणार तर बघा 15 7 आणि 15 5. ठीक आहे, म्हणजेच 1 बरोबर किती आलेलं आहे 75. तर इथे तुमचं राईट आन्सर बी आहे. राईट आन्सर काय आहे बी आहे तुमचं राईट आन्सर. लक्षात येत असेल तुम्हाला. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं. नेक्स्ट बघा. नेक्स्ट इथे बघा काय दिलेलं होतं 1250चे 12% म्हणजे किती 1250. ठीक आहे, त्याचे तुम्हाला 12% काढायचे आहे. त्याचे तुम्हाला काय काढायचे आहे 12%. याला कट केलं मी. नंतर बघा हा इथे भाग जातो 2चा बे सख आणि बे पंच, याला 5ने भाग करा तर 25 येणार. 25 सख किती होतात 150. तर इथे तुमचं राईट आन्सर सी आहे. नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय दिलेलं आहे. नेक्स्टसुद्धा इजी होतं बघा. काय म्हटलेलं होतं एका संख्येला 5ने गुणण्याऐवजी 8ने गुणले तेव्हा गुणाकार 39ने वाढतो. तेव्हा गुणाकार काय होतो 39ने वाढतो. तर त्या संख्या कोणत्या असं तुम्हाला विचारत आहे. बघा 5ने गुणण्याऐवजी 8ने गुणलं तर 39ने वाढतो म्हणते त्यांचा गुणाकार 39ने वाढतो. बघा आता जर मी या 14ला 8ने गुणलं तर किती भेटणार मला 112. आता याच 14ला जर मी 5ने गुणलं तर मला 70. शेवटी किती आले 2, म्हणजे हे कामाचं नाही. नंतर बघा इथे 12 आहे. 12 8 96 आणि 12 पंच 60 म्हणजे शेवटी 6 येणार आहे. हा सुद्धा कामाचा नाही. नंतर बघा जेव्हा मी 13 घेतले, ऑप्शन थ्रूच याला सॉल्व करायचं आहे. लक्षात येत आहे का. जेव्हा मी 13 घेतले तर 13 पंच 65 आणि 13 8 14. तर म्हणजे 14मधून मी 5 वजा केले तर 9 आणि याला सुद्धा वजा केलं तर 39. म्हणजे इथे आपलं राईट आन्सर 13 आहे. लक्षात येत असेल तुम्हाला. बघा नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते. पुढीलपैकी गटात न बसणारे पद तुम्हाला ओळखायचं आहे. बघा 3चा घन 5चा घन आणि 7चा घन. 3 5 7 हे सर्व काय आहे मूळ संख्या. फक्त जर तुम्ही पाहिलं 64 हे 4चा घन आहे, 4 ही तुमची समसंख्या आहे. तर इथे तुमचं गटात न बसणारा किती आहे 64. ऑप्शन नंबर बी इथे तुमचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे. याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे कारण मॅक्झिमम वेळा मी अशा लेवलचे जे क्वेश्चन आलेले आहे ते तुम्हाला सांगितले आहे आणि आतापर्यंत तुमची रिव्हिजन झालेली असेल. बघा काय म्हटलेलं आहे.
माधवचा जन्म गुरुवारी दिनांक 15 जून 2011ला झाला, तर त्याचा पाचवा वाढदिवस कोणत्या वारी येत असेल हे तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे, पाचवा जो वाढदिवस राहणार त्याचा कधी येणार हे तुम्हाला सांगायचं आहे. आठवणीने याचं कमेंटमध्ये मला आन्सर करा आणि इझी आहे, कारण मी मॅक्झिमम वेळा तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. नेक्स्ट पुढीलपैकी गटात न बसणारी आकृती कोणती? पुढीलपैकी गटात न बसणारी आकृती कोणती? बघा, हा बाण या साईडला आहे तर हा बाण या साईडला आहे, लक्षात आलं. नंतर हा बाण असा अपोजिट आहे तर हा अपोजिट आहे. नंतर बघा इथे बघा, हा बाण वर तर हा बाण वर, म्हणजे हा तुमचा गटात बसत नाही. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर हा बाण वर आहे तर हा खाली आहे, म्हणजे हा सारखा झाला होता, म्हणून हा इथे या गटात बसणार नाही. तुमचा ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. 10 ते 99 पर्यंत संख्यांमध्ये 9 अंक किती वेळा येतो? 9 अंक किती वेळा येतो हे तुम्हाला विचारलेलं आहे. 10 ते 99 पर्यंत 9 अंक हा किती वेळा येतो? 19 वेळा येतो. लक्षात येत आहे. 1 ते 99 नाही म्हटलं त्याने, किती म्हटलेलं आहे? 10 ते 99. ठीक आहे. नंतर बघा, हा सुद्धा इझी प्रॉब्लेम होता. बघा, या स्टारला आपण जर मार्क केला आणि यावरून जर फिरत आलो तर बघा, स्टार नंतर काय आहे? त्रिकोण नंतर गोल नंतर तुम्हाला वर्तुळ भेटलं. तर बघा, इथे स्टारला पुन्हा असंच फिरवणार तुम्ही क्लॉकवाईज. ठीक आहे, याला इथे मी सुद्धा क्लॉकवाईज फिरवलं आणि इथे सुद्धा काय करायचं आहे? क्लॉकवाईजच तुम्हाला पाहायचं आहे. स्टार नंतर तुमचा त्रिकोण नंतर गोल नंतर चौकोन आलेला आहे, बरोबर. नंतर पुन्हा स्टारवरून फिरवा. स्टारवरून जर तुम्ही फिरवलं तर तुम्हाला स्टार नंतर त्रिकोण पाहिजे आणि त्रिकोण नंतर गोल नंतर, ठीक आहे, पुन्हा स्टारवरून क्लॉकवाईज फिरवा तर कोण भेटला आता तुम्हाला? चौरस भेटलेला आहे स्टार नंतर लगेच. तर हा काय झाला तुमचा चुकीचा पर्याय. आणि बाकी सर्व पर्यायामध्ये तुम्ही पाहिलं स्टार नंतर तुम्ही क्लॉकवाईज जर त्याला फिरवलं तर कोण भेटत होता? त्रिकोण. इथेच फक्त तुम्हाला चौरस भेटलेला आहे, तर तुमचा हा ऑप्शन चुकीचं झालं. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं. नेक्स्ट बघा 14 आणि 29 मधला जर तुम्ही फरक काढला तो किती येणार? 15चा. पुन्हा 29 आणि 44 मधला तुम्ही फरक काढला तर तो सुद्धा 15चा येणार. नंतर बघा, या दोघांमध्ये सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर तो सुद्धा 15चा फरक येणार. आता इथे वर बघा, 19 आणि 40 यामध्ये जर तुम्ही फरक पाहिला 21चा, नंतर यामध्ये तुम्ही फरक पहा 12चा, तर आता मी काय लिहिणार? 21. आता काय लिहिणार? 21. तर 49 मध्ये 21 जर ॲड केले, 49 मध्ये जर 21 ॲड केले तर किती भेटणार आहे? बघा किती भेटणार आहे. इथे ऑप्शन अवेलेबल नाही, इथे ऑप्शनसुद्धा अवेलेबल नाही. तर मी इथे 21 न ॲड करता जर मी 21 ॲड केले असते तर मला किती भेटले असते? 80. पण इथे आहे का? नाही. तर मी काय करणार? इथे बघा, इथे काय करू शकता तुम्ही? 12 जर ॲड केले म्हणजे कमी झाला, कितीने कमी झाला? 9ने. कितीने कमी झाला? 9ने. जर मी याला 7ने कमी केलं तर किती येणार? म्हणजे 2 9 नंतर हा जर मी 9 फरक घेत आहो 21 आणि 12चा, आणि नंतर किती म्हणत आहोत? 7 वजा केले मी 12मधून तर किती राहिले? 5. तर यामध्ये मला काय करावं लागेल? 5 ॲड करावे लागेल. तर बघा किती भेटले? हा सुद्धा ऑप्शन नाही. मग आता लॉजिक काय लावणार इथे तुम्ही? आता 9 ॲड करा, फक्त 9 ॲड करा. तर इथे बघा, हा सुद्धा ऑप्शन अवेलेबल नाही. याचा अर्थ हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चनच चुकीचा होता ॲक्च्युअलमध्ये पेपरमध्ये. हा जर 21 आहे तर हा सुद्धा 21 हवा होता आणि हा सुद्धा 21 हवा होता, कारण हा 15चा आहे, हा 15चा फरक आहे, हा 15चा आहे. जर हा 21चा झाला, ठीक आहे, 19 वरून 40चा, जर हा 21चा झाला तर हा सुद्धा 21चा पाहिजे होता, नंतर हा सुद्धा 21चा होत होता, तर तुम्हाला 80 इथे ऑप्शन पाहायला भेटलं असतं. लक्षात येत आहे. नेक्स्ट बघा, हा सुद्धा केलेला होता आपण. नेक्स्ट बघा, इथे काही दिलेलं आहे का? हो बघा, इथे बघा, इथे हा इझी प्रॉब्लेम होता. बघा काय दिलेलं होतं. एका गावाहून एक बस 14:20 वाजता सुटली म्हणते. 14 वाजून 20 मिनिटावर सुटली, तर इक्षित तिला जिथे पोचायचं होतं तिथे कितीवर पोचली म्हणते? 7 वाजून 5 मिनिटाला ती पोचून गेली म्हणते. तर या प्रवासाला एकूण किती वेळ लागला? आता हे तर एकदम सोपं आहे. 14 आणि 20 हे तुम्हाला आधी ही निघालेली होती इथनं आणि पोचली कितीला? 7 आणि
7:05 पोचली कितीला? 7:05. आता तुम्हालाच याचा आन्सर कमेंटमध्ये सांगायचा आहे. लक्षात आलं? नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं होतं. इथे बघा काय दिलेलं होतं. खालीलपैकी गटात न बसणारा पद पंकज, सरोज, राजीव आणि भास्कर. आतापर्यंत मी भास्कर सरनेम आहे असं ऐकलेलं आहे आणि सरोज हा नाव आहे, राजीवसुद्धा नाव आहे आणि पंकजसुद्धा नाव आहे. तर इथे तुमचा गटात कोणता न बसणार? भास्कर हा तुमच्या गटात बसणार नाही. नंतर बघा वावर, शेत, शिवार. वावर, शेत, शिवार तर काय येतो? वावर, शेत, शिवार तर मळ येतो. काय येतो? मळा. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्टवाला तर इजी आहे. बघा एकदम इजी होतं नेक्स्टवाला. तर पुढीलपैकी कोणती संख्या 110 ते 120च्या दरम्यान असणारी मूळ संख्या आहे? आता मूळ संख्या जर तुम्ही पाहिली 110 ते 120पर्यंत तर एकुलती एक मूळ संख्या येते, ती म्हणजे 113. कोणती येते? 113. कारण या 11ला सुद्धा 111ला सुद्धा 37 गुणिले 3 केलं तर तुम्हाला किती भेटतात? 111 भेटतात. फक्त हाच इथे भेटत नाही. जर तुम्ही 17ला पाहिलं तर 17सुद्धा भेटतो. 17 7 19 नाशे होतात हे तुम्हाला माहीत आहे. नंतर हा सुद्धा भेटतो. याला तर 2नेच भाग जातो. तर इथे मूळ संख्या कोणती आहे? 113. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं. नेक्स्ट तर इजीच होतं. बघा नेक्स्टसुद्धा इजी होतं. आता याचा आन्सर तुम्हाला येतेच बहुतेक. बघा काय म्हटलेलं होतं. 24च्या सर्व विभाजित संख्यांची बेरीज किती? विभाजिकांची बेरीज काढायची आहे. 24ला ज्या ज्या संख्येने भाग जातो त्याची बेरीज तुम्हाला काढायची आहे. बघा या 24ला 12 दोन्ही 24 लिहू शकता. म्हणजे 12 अधिक 2ची बेरीज केली तर किती आली? 14. नंतर बघा 6 गुणिले 4 जर केले तर 24 भेटते म्हणजे हे 10. ठीक आहे. 8 गुणिले 3 केले तर 24 भेटतात म्हणजे हे 11. 24 × 24 म्हणजे हे 25. 24 × 24 म्हणजे 25. याची तुम्हाला काय करायची आहे? बेरीज. बघा आता बेरीज जेव्हा केली तुम्ही तर ही किती झाली? 6 हे 10. हातचा आला 1 1 2 3 4 5 6 किती आलं? 60. बघा इथे ऑप्शन नंबर 60 तुमचं अवेलेबल आहे. ऑप्शन नंबर 60 तुमचं इथे राईट आन्सर होणार आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. नेक्स्ट बघा काही दिलं आहे का मॅथवरचं या पेजवर आणखी? हो बघा इथे दिलेलं आहे. इथे बघा एक शॉर्ट ट्रिकसुद्धा आहे आणि जर तुम्हाला याला सॉल्व करायचं असेल तर तुम्ही काय करा, या सर्वांना 100/11 लिहा, 100/8 लिहा, नंतर 100/13 लिहा, नंतर बघा 100/5 लिहा आणि 100 काय लिहा म्हटलं मी? 5 लिहा आणि याने काय करा? त्याला भाग करा. बघा इथे कितीचा भाग पडतो? 20चा. इथे बघितलं तुम्ही कितीचा भाग पडणार? 7चा. इथे बघितलं तर इथे 1चा आणि 20 इथे मोठे आहे तर याला भाग करण्याची गरज नाही. नंतर इथे सुद्धा भाग बघितला तर 9चा तर इथे कोण आलं? 20. तर हा इथे मोठा झालेला आहे. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर 1/5 आहे. आता बघा याला शॉर्टमध्ये जर तुम्हाला करायचं असतं तर तुम्ही कशा पद्धतीने केलं असतं हे सुद्धा बघून घ्या, जेणेकरून कधी यापुढे जर तुम्हाला आलं तर कशा प्रकारे त्याला तुम्ही सॉल्व करणार बघून घ्या. काय म्हटलेलं आहे? जर तुम्हाला अंश हा सारखा असेल आणि जर तुम्हाला दिलेल्या अपूर्णांकात अंश हा सारखा असेल तर सर्वात लहान जो तुमचा डिनॉमिनेटर राहणार म्हणजे सर्वात लहान जो छेद राहणार तोच काय राहतो? अपूर्णांक मोठा राहतो. तर इथे आपलं राईट आन्सर डी आहे. लक्षात आलं मी जे शॉर्ट ट्रिक सांगितली ते. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे. नेक्स्ट बघा इथे दिलेलं आहे. नेक्स्ट बघा 729 व 64 यांच्या घनमुळाच्या वर्गमूळाची बेरीज किती? बघा याचा घनमूळ जर तुम्ही काढलं तर किती येणार? 9. याचं जर घनमूळ काढलं तर किती येणार? 4. आता यांच्याही घनमुळाची बेरीज करायची, वर्गमूळ काढायचं आहे. याचं वर्गमूळ किती येणार? 3 आणि याचं वर्गमूळ किती येणार? 2. याची तुम्ही जर बेरीज केली तर किती भेटलं तुम्हाला? 5. बघा इथे ऑप्शन नंबर अवेलेबल आहे सी मध्ये. नेक्स्ट बघा नेक्स्ट काही दिलेलं आहे का? बघा नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे. हा सुद्धा इजी प्रॉब्लेम होता. बघा आरशामध्ये या डायग्रामला पाहायचं आहे तर हा बाण या साईडचा असा होणार. ठीक आहे. आणि हा या साईडला असा दिसायला लागेल तुम्हाला आणि हा जो आहे हा असा न दिसता असा दिसणार. आता असं दिसणारं बघा कुठे आहे? इथे आहे, इथे आहे, इथे सुद्धा आहे म्हणजे हे 2. ठीक आहे.
हे 2 तुम्हाला सांगत आहे, हा तर चुकीचा आहे. आता बघा, जर तुम्ही हा गोल पाहिला, हा गोल या साईडला आहे तर तुम्हाला या साईडला दिसणार तो अशा पद्धतीने. बघा इथे हा सुद्धा आहे, हा सुद्धा आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला, आता बघा या बाणाला जर तुम्ही ऑब्झर्व केलं, कोणत्या यावाल्या बाणाला, तर इथे आणि इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा गोल बघा इथे खाली गेला, तो असा पाहिजे होता. तर इथे ऑप्शन नंबर ए तुमचं काय आहे, करेक्ट आहे. ऑप्शन नंबर ए तुमचं करेक्ट आहे. आणि कशा पद्धतीने मी त्याला सॉल्व केलं हे लक्षात आलं असेल. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे, रुक्साना पश्चिमेला 19 किमी गेली म्हणते. रुक्साना पश्चिमेला किती गेली, 19 किमी. ही तुमची रुक्साना जी 19 गेली पश्चिमेला. नंतर काय म्हटलेलं आहे, नंतर ती दक्षिणेला 13 गेली. आता दक्षिणेला म्हणजे खाली गेली ती 13.5 कशी गेली, ती खाली गेली. कोण, तुमची रुक्साना. नंतर काय म्हटलेलं आहे, त्यानंतर पूर्वेला 7.3 किमी गेली. पूर्वेला म्हणजे या साईडला 7.3 गेली म्हणते ती, ठीक आहे. नंतर उत्तरेला पुन्हा जितकी होती 13.5 तितकीच गेली म्हणते ती उत्तरेला 13.5, ठीक आहे. तर ती मूळ ठिकाणाहून किती अंतरावर आहे, म्हणजे मूळ ठिकाण हा होता, इथे तिला जायचं होतं. आता इतका जो टोटल डिस्टन्स आहे तो कितीचा होता, 19चा. कितीचा होता, 19चा. त्यामधले 7.5 तर तुमचे इथे आहे. तर 19मधून 7.5 मी वजा केले तर किती येणार, 11.5 तुमचं इथे राईट आन्सर राहणार आहे, 11.5. लक्षात आलं. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्टवाला तर इजी होता, याला विदाऊट कॅल्क्युलेशनसुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता. बघा 13 गुणेला 5 केले 65 येणार. 65 यामधून याला वजा भागाकार करा. 9मधून 27ला जर तुम्ही भागलं तर किती येणार, 3 अधिक 65 68. 68मधून काय केलं तुम्ही, 2 वजा केले तर किती राहिलं, 2 वजा केले तर 66. किती राहिलेलं आहे, 66. इथे तुमचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं. नेक्स्टवाला, मदनने दर साल दर सेकडा 9% दराने 8,000 रुपये त्याच्या मित्राकडे कर्जाऊ दिले. हा व्याज घेत आहे रे, तर हा मित्र नाही, ठीक आहे. हा 2 नंबरवाला माणूस आहे, हा त्याचा मित्र नाही. इथे चुकीचा शब्द आहे हा, लक्षात आलं. तर 3 वर्षानंतर त्याला किती रक्कम परत मिळेल, 9% दराने. किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी, म्हणजे टोटल किती झालं, 27, ठीक आहे. 100 वर्ष 27 त्याला जास्त भेटत आहे. आता कितीवर, 8,000वर. तर गुणेला 8,000 आणि इथे भागेला 100%मध्ये काढायचा आहे. तर हा टक्के कॅन्सर. हा 0 मी इथे ॲज इट इज लिहिला. आता या 8ने याला भाग केलं, 8साठी 56 किती राहिले, 5. नंतर पुन्हा याला बघा, 8 दोन्ही 16, 16 अधिक 5 21. बघा इथे आपण इथे आता बघूया 160 कुणाच्या शेवटी आहे, फक्त 160 याच्या शेवटी आहे आणि तोच तुमचा आन्सर झालेला आहे, ऑप्शन नंबर डी. बघा विदाऊट कॅल्क्युलेशनसुद्धा तुम्हाला पेपर करायचा आहे, लक्षात येत आहे, जेणेकरून तुमचा टाईम वाचायला हवं. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. नेक्स्ट बघा इथे, फ्लॅट बरोबर XYZ, नॉट बरोबर किती म्हटलेलं आहे, YUV. तर बघा इथे टी आणि इथे सुद्धा टी. तर टीसाठी एक अक्षर इथे कॉमन आहे, जो म्हणजे बघा इथे वाय आहे, इथे सुद्धा वाय आहे, म्हणजे टीचं काम कोण करत आहे, वाय. लक्षात आलं. नंतर बघा इथे एफ दिलेला आहे, इथे एफ दिलेला आहे, एक्स आणि झेड. तर इथे एक्स काम करत आहे, एफचं काम कोण करत आहे, एक्स करत आहे. एफचा काम कोण करत आहे, एक्स. नंतर बघा इथे ओ आहे आणि इथे सुद्धा ओ आहे आणि यामध्ये तुम्ही बघा दोघांमध्ये एकसारखा अंक कोणता आहे, व्ही. तर ओचं काम कोण करत आहे, व्ही करत आहे. लक्षात येत आहे का. नंतर बघा काय आहे, आरचं काम बघा इथे राहिलं फक्त एक शिल्लक, एक कोण राहिला फक्त शिल्लक, तो राहिलेला आहे तुमचा डब्ल्यू. आरचं काम कोण करत आहे, तुमचा डब्ल्यू करत आहे. आता तुम्हाला काय म्हटलं, फोल्टचं तुम्हाला सांकेतिक भाषेमध्ये सांगायचं आहे. तर बघा एफसाठी एक्स, ओसाठी व्ही, एक्स व्ही बघा कुठे आहे, एक्स व्ही बघा कुठे आहे ऑप्शनमध्ये. बघा इथे सुद्धा ऑप्शन तुमचं अवेलेबल आहे, एक्स व्ही. बाकी तर बघा एक्स झेड आहे, बाकी तर वेगवेगळेच होते. तर इथे तुमचं राईट आन्सर काय झालेलं आहे, डी ऑप्शन. बघा कशा पद्धतीने मी सॉल्व करत आहो. आता हे तर तुम्हाला सर्वांनाच येत असेल रे. या संख्येला अक्षरात लिहायचं आहे म्हणते, या संख्येला अक्षरात लिहायचं आहे. तर तुम्हाला ऑप्शन सांगायचं आहे, यामधलं कोणतं राहणार, ठीक आहे. ऑप्शन मला नक्की सांगा. बघा नेक्स्ट काय दिलेलं होतं,
बघा इथे क्वेश्चन मार्क आहे, इथे सुद्धा क्वेश्चन मार्क आहे, इथे सुद्धा क्वेश्चन मार्क आहे. इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर स्टार नंतर स्टार, तर हे तर कट झाले. आता स्टार शेवटी राहणार आहे, इथे स्टार राहणार. हे झालं कन्फर्म. आता बघा इथे काय दिलेलं आहे, गोल नंतर त्रिकोण, गोल नंतर त्रिकोण, गोल नंतर त्रिकोण, ठीक आहे. आणि चौरस, स्टार नंतर चौरस, स्टार नंतर चौरस पाहिजे. चौरस नंतर तुम्हाला बघा स्टार, हां तर इथे चौरस येणार रे. काय येणार, चौरस. आता चौरस बघा कुठं अवेलेबल आहे, ऑप्शन नंबर सी मध्ये. लक्षात आलं. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, नेक्स्टसुद्धा इजी होतं. बघा नेक्स्ट 5 मीटर व 3 मीटर, 5 मीटर व 3 मीटर रुंदी असलेल्या खोलीला फरशा लावायच्या आहे. आता 5 मीटर व 3 मीटर रुंदी कशाची राहते, आयताची. आयताचं क्षेत्रफळ किती आहे, आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, तर 5 गुणिले 3 केले तर तुम्हाला 15. आता तुम्हाला काय म्हटलेलं आहे, त्याच्यासाठी 25 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा लावायच्या आहे. 25, आता हे सेमीमध्ये, तर याला सेमीमध्ये कन्वर्ट करा, ठीक आहे. मीटरला सेमीमध्ये जर कन्वर्ट केलं तर गुणेला 100 लावले आणि भागेला तुम्ही किती करणार, भागेला किती करणार, 15, ठीक आहे. तर तुमचा आन्सर 600. बघा इथे, इथे ऑप्शन किती भेटणार आहे तुम्हाला, 600. लक्षात आलं. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट बघा इथे 100 क्रमांकाचा जो प्रॉब्लेम आहे तो बघून घ्या. काय म्हटलेलं होतं, पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते. पुढीलपैकी गटात न बसणारे 71ला भाग जात नाही, 53ला भाग जात नाही, 43ला भाग जात नाही. एकुलता एक आहे, जो कोणता आहे, 69 आहे, ठीक आहे. ज्याला भाग जातो 23ने. तर इथे तुमचं राईट आन्सर 69. आशा करतो तुम्हाला सेशन 101% आवडलेला असेल. जर तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला नक्की लाईक करा. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये जेही पेपर होत आहे त्याच्यावरचे मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करणार. आणि मेन म्हणजे इथे तुम्हाला बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करणार तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल. थँक्यू.